आपण आपल्या किचनमध्ये पिकलेल्या केळ्यापासून गोड आप्पे करणार आहोत. त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते. ही जरा थोडी जास्त पिकलेली केळी आहेत. अशा वेळी आपल्या घरात ती खपली जात नाहीत, मग एकतर शिकरण करतो किंवा मग असं काहीतरी करायचं. केळ्याची पोळी होते, खूप केळ्याचे प्रकार होतात. तर आता आपण आप्पे करणार आहोत, त्याची ही तयारी दाखवते. ही मी 4-5 केळी घेतलीत. हे वाटीभर रवा घेतला आहे, बारीक, अगदी बारीक रवा घेतलेला आहे. आणि हा गूळ घेतला आहे. गूळ आपल्या आवडीनुसार, गूळ किंवा साखर ही आपल्या आवडीनुसार घालायची. कोणाला गोड कमी जास्त हवं असेल त्या मानानं घालायचं. किंचित मीठ आणि वेलची, एवढंच ह्याचं साहित्य आहे. आता प्रथम मी काय करणार आहे, तर ही केळी आपल्याला हवी आहेत आणि ती मी मिक्सरला चांगली ग्राइंड करून घेणार आहे. केळी गावठी असते तर त्याच्यापासून आणखीन चांगला पदार्थ होतो. ही गावठी केळीच आहेत. केळी मिक्सरला घालूया. त्यामध्येच मी गूळ घालणार आहे. किंचित मीठ, गोड पदार्थ असला तरी मीठ हवं. मिठानं त्याची चव वाढते. वेलची पावडर, म्हणजे सगळीकडे वास चांगला लागावा यासाठी मी असं करते. मिश्रण वाटून तयार आहे. त्यामध्ये आपण बारीक रवा घालणार आहोत. हे जर घट्ट सैल काय झालं तर आपण त्याच्यात दूध मिसळू शकतो. थोडंफार 1 चमचा 2 चमचे दूध घालू शकतो. समजा सैल झालं तर रवा घालू शकतो आणि घट्ट झालं तर दूध घालू शकतो. वाटल्यास रंग घातला तरी चांगले दिसतात हे आप्पे. थोडासा त्यावेळी मी त्याच्यात 1 चिमूटभर फ्रूट सॉल्ट घालणार आहे. एक चमचा तूप घालणार आहे, पण ते त्यावेळी. तर हे आपण एक अर्धा तास ठेवून देणार आहोत बाजूला झाकून. ठेवलेलं आहे अर्धा तास. आपलं हे चांगलं मुरलं आहे आप्प्यांचं पीठ. त्याच्यामध्ये मी 1 अगदी चिमूटभर फ्रूट सॉल्ट घालणार आहे. त्यावर चमचाभर दूध घालून छान असं फेटून घेणार आहे. इकडे आपण आप्पे पात्र ठेवले, त्यामध्ये आपण आप्पे करणार आहोत. असं छानपैकी घाटून घ्यायचं. शक्यतो एका ॲक्शनमध्ये. आता आपण आपले आप्पे पात्रात घालणार आहोत. एकदम मंद ह्याच्यावर भाजून काढायचे. एकदम वरपर्यंत घालायचं नाही, थोडे कमी घालायचे. मध्ये जास्त तापलेलं असतं तेव्हा मध्ये त्याच्यात शेवटी घालायचं.
रंग घातला तरीही चालतो, छान दिसतं. काही हवं असंही नाही, कारण मुळात त्याला चव चांगली आहे. केळं असल्यामुळे वासही खमंग येतोय. पहिला गाणा कदाचित थोडा चिकटू शकतो गोड असल्यामुळे. असं झाकण ठेवते. केक उलटा करून घेणार आहोत. आहा, किती सुंदर आलाय बघा. शक्यतो मधले आधी उकटवायचे, कारण मध्ये जरा जास्त फ्लेम लागते म्हणून. सुंदर. असे आपले सुंदर अप्पे खाण्यासाठी तयार आहेत. आता आपण ते काढूया डिशमध्ये. पण हे छानपैकी सर्विंग बाउलमध्ये काढूया. असे सुंदर टम्म फुगलेत बघा. असे हे केळ्याचे अप्पे किती सुंदर असे तयार झालेत बघा. एकदम खुसखुशीत लुसलुशीत असे मस्त, एकदम उकटलेही चांगले, छान असे जाळीदार. मी तुम्हाला फोडूनही दाखवते एखादा. हे बघा किती सुंदर असे तयार झाले ते, मस्त. बरं, याच्यात पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे. केळी, दुधाचे सुद्धा अगदी 2 चमचे दूध घातलेलं आहे. केळी, रवा आणि गूळ एवढंच याच्यात घातलेलं आहे. असे हे अप्पे तुम्ही नक्की करून बघा, कारण घरात बऱ्याच वेळा आपल्या केळी येतात, ती जास्त पिकतात. मग अशावेळी काय करायचं प्रश्न असतो. मग अशा वेगवेगळ्या रेसिपी आपण करून बघायच्या. मी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी दाखवलेल्याही आहेत, त्या तुम्ही नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.